एकीकडे पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का यावरून चर्चा आहे, तर त्यातच जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तर ज्यामध्ये अर्थ खात्यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. बघूयात नेमकं काय घडतंय. वर्षावर जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, पण या भेटीवेळी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. त्यामुळे वर्षावर झालेली बैठक अजिबातच साधीसुधी नव्हती. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा आहेत. अधिवेशन काळात जयंत पाटलांच्या उपस्थितीत रोहित पवारांना सोडून उर्वरित 9 आमदारांची बैठकही झाली, ज्यात बहुतांश आमदारांचा कल हा सत्तेत जाण्याबद्दलचा आहे. त्याचवेळी जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यामुळे स्वाभाविकपणे मोठ्या घडामोडींवरती चर्चा झालीच असेल. TV9ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्रीपदासाठी हालचाली सुरू आहेत. जयंत पाटील, तटकरे, प्रफुल्ल पटेलांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढे का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खाते वाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही फिरवून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार, आमदार एकच संघ आहोत. जयंत पाटलांनी आपण मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं माध्यमांनाही सांगितलं, पण या भेटीचं कनेक्शन सत्तेत जाण्याशी नसून ईश्वरपूरच्या नगराध्यक्षावरती झालेल्या अपात्रतेच्या कारवाईवरून भेट झाल्याचं जयंत पाटलांचं म्हणणं आहे. आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, तर त्यांनी बाहेर आलेलं मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय सांगा. त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला असं वाटत नाही, कारण की जयंत पाटील माझ्यासोबत बसतात विधानसभेत. त्यांना आम्ही अनेकदा विचारलं, ते म्हणाले असं कुठलंही काही नाही, आम्ही इंडिया आघाडीबरोबर राहू. जयंत पाटलांनी अधिवेशन काळात आमदारांच्या बैठकीतला निर्णय शरद पवारांना कळवला. आता सत्तेत जायचं की नाही याचा अंतिम फैसला शरद पवार करणार आहेत. जर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेली तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्ररित्या राजकारण करत राहणार हा देखील मुद्दा आहे. जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे. फिजिकली ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही. आमचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली, कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्न सुद्धा विलिनीकरण चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणावरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. शरद पवारांनी एनडीए सोबत जाण्यावरून किंवा कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. पण जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकाच वेळी वर्षावरती येणं हा काही राजकीय योगायोग वाटत नाही. अक्षय मंकडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.